नमस्कार, मी संदीप पाटील, युवा विद्यार्थी असोसिएशन कोर कमिटी सदस्य। मी आज युवा विद्यार्थी असोसिएशनचा कोर कमिटी सदस्य म्हणून तुमच्याशी बोलायला आलो नाही। मला टेटला 135 मार्क आहेत आणि मी काल स्वतः भगवान बुशे सर, रुपाली राऊत मॅडम यांच्या सोबत राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते हनुमंत पवार साहेब यांच्यासोबत आयुक्त साहेबांना भेटलो आणि आयुक्त साहेबांनी ज्या काही गोष्टी आम्हाला लेखी स्वरूपात व तोंडी स्वरूपात दिल्यात या मांडण्यासाठी तुमच्या समोर आले। लेखी पत्र मी सध्या दाखवू शकत नाही कारण मला सुद्धा काही बंधनं आहेत, पण ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। दुसरी गोष्ट, पुढल्या 8 दिवसाच्या अगोदर तुम्हाला शिक्षक भरतीच्या संदर्भात बुलेटिन सुद्धा पाहायला मिळेल। मी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्ष ठेवून, कारण काल मी जे आयुक्त साहेबांच्या समोर गेलो ते फक्त माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या राज्यघटनेमुळेच, आम्हाला दिलेल्या हक्कांमुळे। दुसरी गोष्ट, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीला साक्ष ठेवून आणि मला असलेल्या 2 माझ्या मुलांना साक्ष ठेवून मी तुमच्याशी जे काही बोलणार ते खरं बोलणार। तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर सोडून द्या, पण मी पुन्हा एकदा सांगतोय, माझ्या 2 मुलांना साक्ष ठेवून मी तुमच्याशी बोलत आहे। त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवणं न ठेवणं हा तुमचा प्रश्न आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, मी स्वतःला उद्यापासूनच शिक्षक भरतीपासून अलिप्त करतोय। यामागचं मुख्य कारण काय, तर या जगात खरी माणसं चालत नाहीत आणि मला वाटतंय की मी अलिप्त होणं माझ्यासाठी तरी फायद्याचं आहे। मी तुमच्याशी जे काय असेल ते खरं बोलेल। मी आता सध्या युवा विद्यार्थी असोसिएशनचा प्रतिनिधी नसून तुमच्यासारखा सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहे, म्हणून फक्त तुमच्या समोर आलोय। आम्ही काही मागण्या घेऊन आयुक्त साहेबांच्याकडे गेलो। सुरुवातीला आयुक्त साहेबांनी आमची जी परिस्थिती केली त्यावेळेला आमच्या पायाखालची जमीन सरकली आणि अशा परिस्थितीत आम्हाला हनुमंत दादांनी सपोर्ट दिला आणि या सपोर्टला धरूनच आम्ही आयुक्त साहेबांशी बोललो। मी स्वतः जास्तीत जास्त मागण्या मांडल्यात, मी स्वतः साक्षी आहे म्हणून मी बोलतोय। पहिली आमची जी मागणी होती, शिक्षक भरतीचा स्पष्ट अधिकृत वेळेबद्ध रोडमॅप तात्काळ जाहीर करण्याबाबत। मला तुषारदादा काय म्हणतात याच्याशी देणं घेणं नाही, ही आमची मागणीच मान्य झाली नाही। या मागणीला आमच्या केराची टोपली थोडक्यात दाखवली। आयुक्त साहेबांनी ही मागणी आमची मान्यच केली नाहीत आणि या मागणीचं स्पष्टीकरण देताना आयुक्त साहेब म्हणतात की अजून संच मान्यता पूर्ण झालेली नाही, अंतिम टप्प्यात आहे, 31 मार्च पर्यंत संच मान्यता व्हावी। या संदर्भात आम्ही योग्य त्या सूचना संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, त्यासोबतच संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, आम्ही इतरांपेक्षा प्लस काय केलंय तर शिक्षणाधिकाऱ्यांना आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही फक्त काम करू नका, तर तुमच्या तालुक्या पातळीवर काम करणाऱ्या गशींना सुद्धा या तरी काम मोठ्या प्रमाणात वाटून द्या, काम लवकरात लवकर व्हावं। मी पुन्हा एकदा सांगतो, शिक्षक भरतीचा स्पष्ट अधिकृत व वेळबद्ध रोडमॅप तात्काळ जाहीर करा, ही आमची मागणी मान्य झाली नाही। या मागणीच्या बाबतीत तुम्हाला 31 मार्च नंतर क्लिअर करील आम्ही आणि 31 मार्च पर्यंत जर संच मान्यता झाली तर तुम्हाला 100% आम्ही रोडमॅप देतो असं सांगितलंय, पण सध्या तरी ही आमची मागणी मान्य झालेली नाही। दुसरी मागणी होती आमची, नव्या संच मान्यतेमध्ये लवचिकता आणण्याबाबत। या मागणीच्या बाबतीत मात्र क्लिअर त्यांनी केलेलं आहे की यावर आमचं काम चालू आहे, तुम्हाला लेखी देतो, आम्ही कितपत प्रोसेसमध्ये आहे। आणि कोकणच्या धर्तीवर डोंगराळ भाग आहे, जिथं वस्तीच कमी आहे किंवा लोकसंख्या विरळ प्रमाण आहेत, या ठिकाणी आम्ही नक्की लवचिकता आणलेली आहे आणि या संदर्भात तुम्हाला लेटर मध्ये सुद्धा देतो आणि बुलेटिन मध्ये सुद्धा देतो असं आयुक्त साहेबांनी व स्वतः राजेश शिंदे साहेबांनी आम्हाला क्लिअरच केलेलं आहे आणि या संदर्भात आहे आमच्याकडे पुरावा। दुसरी गोष्ट, 2022 मध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू असलेल्या उमेदवारांची 2025च्या भरतीमध्ये जर पुन्हा निवड झाली तर त्या जागांची विशेष फेरी घ्यावी। या बाबतीत आयुक्त साहेबांनी सांगितलं की आमची या बाबतीत सुद्धा तयारी झालेली आहे। नक्की या बाबतीत जास्तीत जास्त पदांची आम्ही 2022 ला धरूनच 2025 मध्ये 2022च्या आमच्या बांधवांमुळे ज्या काही जागा रिक्त होतील त्या जागांची आम्ही विशेष फेरी 100% घेतोय आणि या बाबतीत आम्हाला लेखी मिळालं। आता लेखी काय मिळालं, 2 पत्र आहेत, त्यातील एक पत्र तुषार सरांच्याकडे आहे, एक पत्र माझ्याकडे स्वतःकडे सुद्धा आहे। तिसरी महत्वाची गोष्ट, शासकीय व खाजगी आस्थापनांना त्यांच्या जास्तीत जास्त रिक्त जागा पोर्टलवर देण्यासाठी शासन स्तरावर सक्त निर्देश देण्याबाबत आमच्या समोरच आयुक्त साहेबांनी सांगितलं
राजेश शिंदे सरांना की या मागणीच्या संदर्भात आपण भरपूर प्रयत्न केलेत. तुम्ही उद्याच्या उद्या सकाळी या विषयाच्या संदर्भात पत्र टाईप करा आणि प्रत्येक जिल्ह्याच्या शिओना हे पत्र द्या. म्हणजे ही मागणी सुद्धा आमची 100% मान्य झालेली आहे. त्यानंतर शिक्षक भरतीची सद्यस्थिती जाहीर करण्यासाठी आयुक्त कार्यालयाकडून दर 15 दिवसात अधिकृत बुलेटिन प्रसिद्ध करण्याबाबत आम्ही 15 दिवस म्हणलो, पण आयुक्त साहेब स्वतः म्हणतात 4 दिवस बुलेटिन प्रसिद्ध करायला काय होतंय. हा शब्द राजेश शिंदे सरांना आयुक्त साहेबांनी वापरला. राजेश शिंदे सरांनी काल आम्हाला शब्द दिला की 8 दिवसाच्या अगोदर तुम्हाला बुलेटिन पाहायला मिळेल. जी सत्य परिस्थिती आहे तीच तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरी महत्वाची गोष्ट, आयुक्त साहेबांनी मोरे साहेबांना माझा स्वतःचा नंबर घ्यायला लावला आणि मोरे साहेबांचा मला नंबर दिलाय. चुकीची माहिती, संभ्रम निर्माण करणारी माहिती कुठल्या युट्यूब चॅनेल मधून तुम्हाला जर मिळत असेल तर त्या चॅनेलची लिंक आम्हाला टाका, आम्ही कार्यवाही करतो. बुलेटिन तुम्हाला नक्की पाहायला मिळेल आणि या बाबतीत आम्हाला लेखी सुद्धा दिलेला आहे. पेसा, आमच्या समोरच पेसाचा विषय झाला. आम्ही सांगितलं की मावकला ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे रोस्टरच्या बाबतीत, ज्यावेळेला आम्ही जातोय विचारायला त्यावेळेला संबंधित लोक सांगतात की आम्हाला वरूनच आदेश नाहीत. त्यावेळेला आमच्या समोर माननीय आयुक्त साहेबांनी अमरावतीच्या शिव मॅडमना कॉल केला आणि सांगितलं की तुम्ही असं चुकीची माहिती लोकांना देऊ नका, विद्यार्थ्यांना देऊ नका. मॅडमने सांगितलं की अगदी व्यवस्थित आम्ही हे काम करतो. पेसाच्या बाबतीत सुद्धा आम्हाला लेखी मिळालेले आहे आणि त्यांनी फेब्रुवारीमध्ये जे पत्र निघालं त्या पत्राचा सुद्धा आम्हाला क्लिअर केलेला आहे. त्या पत्रातून सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर केलेल्या आहे. म्हणजे पेसाच्या बाबतीत सुद्धा आमची मागणी 100% मान्य झाली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रेफरन्सच्या बाबतीत सुरुवातीच्या टप्प्यात आम्हाला त्यांनी दाद दिली नाही. प्रेफरन्सच्या बाबतीत त्यांनी भरपूर स्पष्टीकरण दिलं, प्रेफरन्स आम्ही वाढवणार नाही, हे नाही ते नाही असं सांगितलं. पण नंतर साहेबांनी सांगितलं की त्यावर आमचं काम चालू आहे, अनलिमिटेड प्रेफरन्स होतील की नाही माहित नाही, पण प्रेफरन्स नक्की वाढून मिळतील एवढं आम्हाला क्लिअर सांगितलंय आणि तुम्हाला या बाबतीत लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे पुणे आंदोलन केलं काय केलं याच्याशी मला देणं घेणं नाही, परंतु प्रेफरन्सच्या बाबतीत तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. मी अगोदर सांगितलंय, मी माझ्या 2 मुलांना साक्षी ठेवून बोलतोय. त्यामुळे माझ्या बोलण्यात सत्य असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा, नाहीतर व्हिडिओ सोडून द्या. पुढली माहिती आहे 31 मे 2026 पर्यंतचीच सगळी पदं भरली जातील. इथं आम्ही डिसेंबर 2026 पर्यंतची पदं मागितलेली होती, पण सरळ सरळ सांगितलं की डिसेंबर 2026 पर्यंतची पदं तुम्हाला मिळणार नाहीत, 31 मे 2026 पर्यंतचीच पदं मिळतील. ही मागणी सुद्धा आमची 1 डिसेंबर पर्यंत होती, पण 31 मे 2026 पर्यंतची सगळीच्या सगळी पदं मिळतील आणि कंत्राटी पदं ही तात्पुरती असतील असं सुद्धा आम्हाला क्लिअर केले. म्हणजे कंत्राटी भरती ही फक्त आपली यादी पोर्टलला येत तोपर्यंतच असेल असं आम्हाला आयुक्त साहेबांनी स्वतः सांगितलं. पेसाच्या बाबतीत मी तुम्हाला आता बोललो, अमरावतीच्या सीओ मॅडमना आमच्या समोर कॉल केला. 90% पद भरती करण्याबाबत स्वतः राजेश शिंदे सर म्हणतात की आम्ही 90%च पद भरती करतोय, पण जर काही प्रॉब्लेम आला की मध्ये ईडब्ल्यूएसचा विषय आला, एससीबीसीचा विषय आला, अशा वेळेला गोंधळ होतोय. त्यामुळे आम्हाला 10% जागा राखीव ठेवायला लागतात. परिणामात आम्ही 80%चीच पद भरती करतोय. 90%च्या बाबतीत आम्ही नक्की विचार करतोय, पण कन्फर्म आता सध्या सांगू शकत नाही. या मागणीच्या बाबतीत 50-50 आहे. त्यानंतर कला, क्रीडा, कार्यानुभव आणि संगीत यांच्यासाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे. यांच्या जागा पोर्टलला येणार आहेत आणि सगळ्यात चांगल्या पद्धतीने जागा यांच्यामध्ये जाणार आहेत आणि हे स्वतः आयुक्त साहेबांनी सुद्धा आणि राजेश शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले. मी खरं सांगतो की कला, क्रीडा व कार्यानुभवच्या लोकांना आणि संगीतच्या लोकांना सुवर्ण संधीच आहे. दुसऱ्या काही गोष्टी तुम्हाला मला सांगाव्या वाटतात, त्या म्हणजे जाहिरात कधी येऊ शकते आणि आपली पहिली यादी कधी लागू शकते. पण मी थोडक्यात सारांश सांगतो, जे काय बोलतोय ते मी खरं बोलतोय, मी अजिबात खोटं बोलत नाही. रोडमॅपच्या मागणीला म्हणावं तेवढा आमचा प्रतिसाद मिळाला नाही. संच मान्यता पूर्ण होऊ दे, तुम्हाला रोडमॅप देतो म्हटले. म्हणजेच रोडमॅपच्या बाबतीत मी क्लिअरच केलं. त्यानंतर दुसरी मागणी होती ती म्हणजे अनलिमिटेड प्रेफरन्सच्या बाबतीत. त्यांनी सांगितलं की अनलिमिटेड नाहीत, जास्तीचे प्रेफरन्स आम्ही वाढून देतो. तिसरी गोष्ट होती पेसाच्या जागा किंवा इतर गोष्टी. या जागाच्या बाबतीत अमरावतीच्या शिवोंना त्यांनी स्वतः कॉल केला. नंतरची मागणी होती कला, क्रीडा, संगीत आणि कार्यानुभव यांच्या जागा सगळ्यात चांगल्या पद्धतीने पोर्टलला येतील. त्यानंतर शिक्षक भरतीच्या बाबतीत जे बुलेटिन आहे ते बुलेटिन पुढच्या 8 दिवसाच्या अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर कंत्राटीच्या शिक्षकांना सरळ सरळ सांगितले की तुमची भरती झाली की कंत्राटीच्या शिक्षकांना आम्ही आमच्या पद्धतीने कमी करतो, कारण आम्हाला सुद्धा कायमस्वरूपी शिक्षक हवे आहेत.
त्यानंतर 2022च्या बांधवांनी ज्यांनी चांगल्या पद्धतीने गुण मिळवल्यात त्यांचं सुद्धा कौतुक केलं गेलं. त्यांना कुठलाही धोका नाही हे मी स्वतः सांगतो. आणि आमचेच बांधव आहेत, त्यांना धोका निर्माण होणार नाही याची आम्ही पहिल्या दिवसापासून काळजी घेतली होती. निखिल पवार सर आणि अर्जुन पवार सर हे आमच्या सोबत होते. या दोघांशी तुम्ही बोलू शकताय. त्यानंतर रुपेश शिंदे सरांनी सुद्धा मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. तुम्हाला मी 3च व्यक्ती मला माहित आहेत, म्हणून 3 व्यक्तींना मी कन्फर्म सांगतो की तुमच्या बाबतीत कुठलीच अडचण नाही. 2022च्या आमच्या बांधवांमुळे ज्या काही जागा 2025च्या भरतीत रिक्त होतील त्यांना 2025च्याच भरतीत भरलं जाईल. हा आयुक्त साहेबांनी आम्हाला दिलेला शब्द सुद्धा आहे आणि आमच्याकडे लिहून सुद्धा दिलेला आहे. त्या बाबतीत तुम्ही निर्धास्त राहा असं सांगितलं गेलं. आणि जास्तीत जास्त जागा पोर्टलला येणं. मी थोडक्यात आता बोललोय तुमच्याशी. मी शेवट करताना एवढंच सांगतो की आयुक्त साहेबांनी सांगितलं की एप्रिल पर्यंत तुम्हाला जाहिरात बघायला मिळेल. मी म्हणतोय संच मान्यता किंवा इतर कामं जरी वेळेत झाली नाही तरी पण मला वाटतं की एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत का होऊ दे आपल्याला जाहिरात बघायला मिळेल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त साहेब म्हणतात, पण मी म्हणतोय की शेवटच्या आठवड्यात तरी आपल्याला बघायला मिळेल. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिली यादी कधी लागेल हा आमचा जो प्रश्न होता याला उत्तर दिले की 15 जूनच्या अगोदर आम्ही पहिली यादी लावायचा नक्की प्रयत्न करतोय. लेखी दिलेला नाही पण उत्तर दिले 15 जूनच्या अगोदर आम्ही पहिली यादी लावायचा नक्की प्रयत्न करतोय, पण कोर्ट केस किंवा इतर कुठलीही गोष्ट होऊ नये. दुसरी महत्वाची गोष्ट, संच मान्यता किंवा इतर जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी पूर्ण होऊ द्यात. आणि दुसरी गोष्ट, जरी 15 जून पर्यंत जर यादी नाही लागली तर पुढे यादी लागणार, परंतु जास्तीत जास्त पदांची यादी लागावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि आम्ही विशेष म्हणजे 1 बिंदू 1 पद तसेच 31 मे पर्यंतच्या जागा भरा आणि 2022चे ज्या रिक्त जागा होतील त्या 2025ला देतो म्हटल्यानंतर आम्ही विशेष आयुक्त साहेब राजेश शिंदे साहेब त्यानंतर गोसावी साहेब यांचं आम्ही अभिनंदन सुद्धा केलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाची शेवटची एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे काय, तर आपल्या शिक्षक भरतीचा दिवस खूप सुंदर येणार आहेत. मी एकच सांगतो की तुम्ही तुषार दादावर विश्वास ठेवा किंवा इतर कुठल्याही नेत्यावर विश्वास ठेवा, पण माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही स्वतः अनुभवा. ज्या बांधवांनी कालच्या आंदोलनाला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला किंवा आर्थिक मदत केली या बांधवांचे मी युवा विद्यार्थी असोसिएशनचा कोर कमिटी सदस्य व युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे मनापासून आभार मानतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रुपयाचा आणि रुपयाचा हिशोब मिळेल. जर तुमच्या रुपयाचा आणि रुपयाचा जर हिशोब मिळाला नाही तर आमचे कोर कमिटी सदस्य आकाश जाधव सर, त्यानंतर अमोल इंगळे सर, जगदीश बोरशे सर आणि अविनाश गाडे सर यांना तुम्ही रात्रीचा सुद्धा कॉल करा. त्यांनी नाही उचलला तर मला विचारा. आणि यातून जर तुम्हाला हिशोब नाही मिळाला तर तुषार दादांचा नंबर प्रत्येक ग्रुपला आहे, हक्काने विचारा. मी 10 रुपये दिलेत, माझ्या 10 रुपयाचा मला हिशोब पाहिजे. पूर्ण खात्रीशीर सांगतो की तुम्हाला रुपयाचा आम्ही हिशोब देईल. एवढं सांगतो की आमचं आंदोलन अनलिमिटेड प्रेफरन्सच्या बाबतीत म्हणावं तेवढं सक्सेस झालं नाही, पण तो प्रेफरन्स नक्की ज्यादा येतील. दुसरी गोष्ट, रोडमॅप तात्काळ आम्हाला मिळालेला नाही. या व्यतिरिक्त आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यात. मी पुन्हा एकदा सांगतो की उद्यापासून मी स्वतःला शिक्षक भरतीपासून अलिप्त करतोय. का तर या जगात खऱ्याला न्याय नाही याची मला स्वतःला प्रचिती येते. मी जी काही माहिती सांगितली ती ज्यांच्यामुळे मी आता समोर उभा आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेला स्मरून, त्यासोबत ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेल्या ज्ञानेश्वरीला स्मरून आणि माझ्या 2 मुलांना साक्ष ठेवून सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवू वाटला तर नक्की ठेवा, नाही वाटला तर माझ्याकडून चुकी झाली असं समजा आणि मला मोठ्या मनाने माफ करा. धन्यवाद.